नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सुनीता के रसोई। आज आपण बनवणार स्पेशल मस्त फ्लावरची भजी। आता बनवायला सुरुवात करूया। इथे आपण फ्लावर घेतला आहे, त्याची पण आपण म्हणजे हे करून घेतलेलं आहे, उकडून घेतला आहे, त्याला 5 ते 10 मिनिटं चांगलं मिठाच्या पाण्यात उकडून घेतलं आहे। आता हे आपण प्रोसेस करूया। तर आपल्याला अगोदर ह्यात घालायचं आहे थोडंसं अद्रक आणि लसूणची आपण इथे पेस्ट करून घेतली आहे, जास्त बारीक नाही केली, थोडीच केलेली अशी, जेणे आपला चांगला फ्लेवर येईल। आता आपण घालणार आहोत राईस फ्लावर, कॉर्न स्टार्च आणि राईस फ्लावर पण घालणार आहोत, ते मस्त बनता। ह्याच्यानंतर आपण घालूया राईस फ्लावर। हे बघा आपण यात राईस फ्लावर ठेवला होता, 4 ते 5 चमचेच घालणार आहोत, जास्त नाही घालणार, मेजरमेंट नाही आहे, ॲज युअर विश, तुम्ही जास्त घालायचं जास्त घाला, कमी घालायचं कमी घाला। तर इथे घातलं आहे। आता इथे आपण घालूया लाल तिखट। इथे घेतलं आहे आपण लाल तिखट, थोडंसं लाल तिखट घालून घेऊया। ओ बाप्पा, सॉरी गाईज, 2 मिनिट। तर काय मला फादरने बोलवलं त्याच्याबद्दल सॉरी। आता आपण यात घालणार आहोत मीठ। तर इथे मीठ घालते, मीठ तुमच्या चवीनुसार आपण घालून घेणार आहोत। उकडतानाही घातलं होतं, त्याच्यामुळे आपण थोडंसं मीठ घालणार आहोत यात। मीठ घालून घेतल्यावर आपण यात घालणार आहोत फूड कलर, ज्याने छान लाल कलर येतो। आपण रेड कलरचा फूड कलर घेतला आहे इथे, तर हा घालून घेऊया। जास्त नाही घालायचं गाईस, किंचितच घालायचं आहे। थोडा अजून घालूया, एकदम किंचित घातलं, जे छान रेड कलर येतो। जर तुमच्या घरी पाहुणे आले असतील आणि त्यांच्यासाठी बनवायचं असेल तर हे नक्की ट्राय करा। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। तर आता तुम्ही हँडनी केलं तरी चालेल। तर यात आपण थोडंसं पाणी घालून ह्याला चांगलं सॉगी करून मस्त हे करून घेऊया। तर आता ह्यात आपण पाणी घालून चांगलं असं सॉगी टाईप म्हणजे छानसं करून घेतलं आहे। आणि आता जिंजर गार्लिक घातल्याने अत्यंत मस्त लागतं आपलं भजी। तर आता इथे आपण तेल तापायला ठेवलं आहे, तेलामध्ये आपण हळूहळू करून हे घालून घेऊया। तर अगोदर आपल्याला काही पण बनवताना तेल अगोदर चेक करून घ्यायचं असेल तेल तापल्याकडे, तर इथे आपल्याला चांगलं तेल तापलं आहे। तर एक एक करून सर्व भाजी घालून घेऊया। हातात घ्यायचे आणि सुट्टे करत असे घालायचे। आणि ह्याची व्हिडिओ आपण एकदा अगोदर टाकली पण आहे, आता ती जरा शॉर्ट होती, म्हणजे एवढी खास नव्हती, पण ही आता एकदम मस्त झाली आहे। तर ह्यात आपण सर्व भाजी घालून घेऊया। भजी घालताना आपल्याला हातात घ्यायचे आहे आणि घालताना हळूहळू एक एक सोडायचं आहे। आता इथे आपण टाकले आहे, तर आता इथे आपण झाऱ्या घेणार आहोत। झाऱ्याने हे चांगले आपण मोठा झारा घेतला आहे, तरी छोटा घेतला तरी चालेल। आता हे आपण चांगले असे मस्तपैकी फ्राय करून घेऊया। बघा किती रेड वाटते, दिसतात ना रेड। तर असे या गोष्टीमुळं कलर फूड कलर आपण कुठेही जाऊ हे मागितलं त्यांच्या फूड कलर नक्की असतो। आणि हे जर तुमचे किड्सचं ट्रॅव्हलिंग म्हणजे कुठे असेल जायचं तर तेव्हाही खाल्लं तरी चालेल, लय मस्त लागतं गाईस, व्हेरी डिलिशियस। आणि गाईस ह्याला तुम्ही थोडे वेळ रेस्टसाठी पण ठेवू शकता, चालतंय, तसं काही नाही। तर आता हे आपण काढून घेऊया, एका प्लेटमध्ये काढून घ्या। तुम्ही बटर पेपर वगैरे यूज केलं, टिश्यू पेपर यूज केलं तरी चालेल, काढून घेऊया, जरा काढून घेऊया। तरी ते आपण काढून घेतले आहे, असेच आपण सर्व बनवून घेऊया। तर बनवून घेऊया।
इथे आपले फ्लावरची भाजी झाली आहे बघा. फ्लावरची भाजी घेतली आहे आणि इथे आपण सॉस घेतला आहे. खूप मस्त लागतं. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.